हेलो डी ऑल। हमारे साथ में तेजस के मम्मी पापा हैं और तेजस की जो जर्नी है वो उन्हीं के थ्रू समझने का ट्राई करते हैं। सर और मैम, फर्स्ट ऑफ ऑल कॉन्ग्रेचुलेशंस, बच्चा बहुत अच्छे कॉलेज में जा रहा है। तेजस स्टार्टिंग से कैसे था पढ़ाई में, उसके बारे में बताइए। शिक्षणात तो सुरुवातपासून हुशार होता, म्हणजे नर्सरीपासून फर्स्ट नंबरच येत होता त्याचा आणि 10वीपर्यंत त्याला म्हणजे फर्स्ट नंबर झाला ॲमरॉडमधून। हां, तर 91 म्हणजे टक्के पडेल आहेत त्याला मॅट्रिकमध्ये। त्याच्याबद्दल शिक्षणाचा त्याचा सुरुवातपासून चांगलाच आहे रिझल्ट। और सर, आपने मैम ने किस स्थिति में बच्चे को पढ़ाया, कैसे घर की स्थिति थी? आमचं गाव इथं खेडा आहे बाजूनं, अलियाबाद म्हणून, अकोल्याहून 9 किलोमीटर। सुरुवातीला आम्ही याले बाईकनं आणण्यानं सोडणं म्हणजे जाणं येणं केलं, असं 10 वर्ष पूर्ण। 10 वर्ष? हां, 10वीपर्यंत। 10वीपर्यंत सर 10वीपर्यंत पूर्ण हेच केलं, अपडाऊन। आणि पाणी पाऊस थंडीत जाणं येणंच केलं आम्ही। आमची जो रूम नव्हती, नंतर सर आमच्या इथे शेती आहे, त्याच्यानं मग कसं हे सकाळी शेतीला समजा गेले की सकाळी पोरायला शाळेत आणून दिलं समजा की मग शाळा सुटली की तिथंच थांबा लागे त्यांना। शाळा संपल्यानंतर मग ट्युशनला इकडच्या इकडूनच ट्युशन करून सकाळी 7ला घरून आले मुलं की संध्याकाळी 8 वाजेपर्यंत घरी येते। म्हणजे सकाळी 7 वाजता। तसं तर आमचं सुरुवातपासून एवढं म्हणजे आर्थिक परिस्थिती नसल्यामुळे एवढं काही हे नव्हतं, पण बा एक जिद्द होती, आपला पोरगा काहीतरी बनला पाहिजे। म्हणजे सर्व गावातून हुशार होता तो, त्याच्यानं मग सर्वांचं असं हे होतं की बा याला तू शिकव, काही झालं तरी कुठूनही मेहनत करून काही करून पैसे कमावून शेतीचं जे काही असेल शेती लागेल तर विकेल तर चालली, पण तरी त्याला घडव, काहून की तो हुशार होता सुरुवातपासून शाळेत। आणि तसाच मग ते आपण मॅट्रिक जसं पास झाला आणि मॅट्रिकची तयारी झालं, 91% पडल्यावर सगळेजण म्हणत आता याला चांगलं कॉलेज पाय, म्हणजे चांगले अकॅडमी ट्युशन बघ, त्याच्यात यायला टाक, म्हणजे हा पुढची तयारी किंवा पोरगा करू शकते। त्याच्यानंतर आपण समजा याला इंजिनियरसाठीच असं की बा आपला भाऊचा मुलगा आहे तो पण इंजिनियर व्हायला, पण त्याला समजा कमी याच्यातून तोही असा गरिबीतूनच पुढे जायला, पण त्याचंही म्हणणं होतं की काका याला इंजिनियरच बनवायचं आपल्याला। त्या उद्देशानं आपण इकडे वाटचाल केली किंवा धाव घेतली। और सर, कभी इसके कम नंबर आए हों या जितना मेहनत कर रहे हो नंबर नहीं आया, तो उस समय आप उसको कैसे संभालते थे? हा, सुरुवातीला जेव्हा 11वीला समजा याच्यात अकॅडमीत होता, न्यू अकॅडमी, तेव्हा त्याची पहिल्या टर्ममध्ये थोडासा कमी आले मार्क। मग खूप मी डाटावलं त्याला, समजा रागावलो की बा हे एवढं मोठं खर्च केला आपण हे कशासाठी, तर तो म्हणे नाही होऊ शकते म्हणे बा, जसं नंतरच्या याच्यात नेक्स्ट वीकमध्ये मी करू शकतो म्हणे असं, पण तेवढा ते एवढा रिस्पॉन्ड नाही आला त्याचा। मी दाटवलं त्याला समजा, पण त्याच्यात मग त्यानं कवरिंग केली। कवरिंग अशी केली की त्याला 98.5% JEE मेन्समध्ये मार्क मिळाले। तेव्हा त्याचा एवढा हरीक झाला पूर्ण गावात, म्हणजे 20-25 लोकांना तर पेढे वाटले त्याच्या गावात, आम्ही तर सोडा, पण गावातलेच लोक स्टेटस, मोबाईल, फोन हॅक दिलं करून, सगळेजण खुश पुऱ्या गावात। म्हणजे म्हणे बँड सांगा, मग गावातले लोक म्हणत बँड सांगा, बँडला सध्याची नाही, अजून 4 वर्ष शिक्षण आहे त्याला पुढे, आतापासून अजून कॉलेज लागायचं आहे त्याला, अजून पुढची तयारी आहे। सध्या एवढं काही नाही, पण आमच्या म्हणजे गावातून घुसर एवढं मोठं गाव आमचं 12,000 लोकसंख्येचं, त्या गावातूनही फर्स्ट आला आम्ही। आमचं गड ग्रामपंचायत आहे घुसर, ते गाव आमचं गाव 2 मिळून ग्रामपंचायत आहे आमची, एवढ्या गावातून फर्स्ट आला। 98 म्हणजे काय म्हणते ते पुरं। आणि सर, तुम्ही सांगितलं होतं सेकंड अटेम्प्टमध्ये यांनी लिहिलं होतं ते पर्सेंटाईल की तेच? हां, ते विषय असा झाला, आम्ही अमरावतीला एक्झाम होता याचा, म्हणजे सेकंड टर्म, तेव्हा आम्ही गेलो, तेव्हा मी याला विचारलं की बा तुझा पेपर आजचा कसा गेला, तर त्याने तो पायावर लिहून ठेवलं की बा मला 98.5 म्हणजे असं लिहून ठेवलं तर त्यानं मला दाखवलं लिहून, पण म्हणे हे गोष्ट सांगू नका सध्याशी, लीक नका करू, ते पुढे बघू म्हणे हा
म्हणजे आता जर हासा झाला किंवा कमी जास्त झालं काही नाही सर, पहिला जो टर्म झाला त्यावेळेस त्याला कमी आले होते मार्क. कमी आले ते ते. हे 69 कम्प्युटर बंद पडलं होतं, त्याच्यावर कोणाचा विश्वासच बसत नव्हता. असं वाटलं बुवा हा एवढा समजा अभ्यास करून राहिला आणि हे समजा पहिल्यांदा एकदमच कमी आले. त्याच्यानं म्हटलं की बुवा म्हणजे कम्प्युटर बंद पडलं, त्याच्यानं कम्प्युटर बंद असं पडतच नाही, एकदम याचंच कसं काय पडलं बुवा, त्याच्यानं कोणाचा विश्वास बसत नव्हता. म्हणून मग त्याला तो म्हणत होता की आता माझ्याच्यानं होतच नाही, आता मी पेपर देत नाही, काहीच नाही. आणि मग त्या दिवशी शेवटचा दिवस होता हा म्हणजे फॉर्म भरायचा. त्या दिवशी रात्री 11 वाजता फॉर्म भरला आम्ही, 10:30-11ला. त्याच्या मोठ्या बाबाचा फोन आला, कारण त्याच्याच फॉर्म भरला का? तो म्हणे नाही बाबा माझ्याच्यानं होत नाही, मी करतच नाही आता. तेव्हा ते मोठे बाबा म्हणत होते की नाही तू भरून पहा, देऊन पहा पेपर. मग शेवटी रात्री 10:30-11ला फॉर्म भरला आणि नंतर मग समजा पेपर. मग तेव्हापासून चांगला जिद्दीनं अभ्यासाला ते लागला. नवोदयचे टीचर आहेत. तर त्यांनी म्हणजे याले हा नाराज म्हणजे खूप हे झाला. म्हणजे हा म्हणत होता माझ्याच्यानं करतच होतच नाही, नाही मी करतच नाही, मी पेपरच देत नाही, मी CETला फोकस करते म्हणे. CET ते खूप मार्क चांगले आहेत त्याला. देखिए बहुत बड़ी सीख है कि बच्चा पेपर भी नहीं दे रहा था नहीं। और उस पेपर में जाके बच्चे ने इतना और नहीं, मग लास्ट डे फॉर्म भरना, लास्ट डे रात्री 10:30-11ला. यानी कभी भी हार नहीं माननी, कभी भी कुछ भी हो सकता है. लास्ट मोमेंट में तेव्हापासून आम्ही त्याला समजावून सांगितलं की नाही तुझ्याच्यानं जेवढं होते तोपर्यंत करायचं, हार मानायची नाही. शेवटपर्यंत म्हटलं पेपर देऊन पहा, अभ्यास चांगला कर. शेवटी म्हटलं जे येणार ते येणार, नंतर टेन्शन घ्यायचं नाही. पण त्यानं करून दाखवलं हां चांगलं केलं. नाही पण सर त्यानं अभ्यास केला, 17-18 तास 18 अभ्यास करायचा तास तो कंटिन्यू अभ्यास केला हा. मग त्यानं. लायब्ररीत. इथं लायब्ररीत आम्ही कसं येतो सकाळी का? म्हणजे आम्हाला शेतीत जायला लागे समजा दररोज, तर मग सकाळी डबे करून द्यायचे मुलांचे. नंतर आम्ही दोघं पण शेती करायसाठी घरी जायचो. संध्याकाळी 7-8 वाजता घरी आम्ही आलो की बस ही मुलं आहेत. मग संध्याकाळी जेवण केलं 8-9 वाजता की नंतर हा डबल जायचा 12 वाजता लायब्ररीत. रात्रीला 12 वाजता लायब्ररीला. हो 12 वाजतापासून सकाळी मग 6, 7, 8 असा कधी पण यायचा. 7-8 वाजेपर्यंत आला, थोडा वेळ चहा केला, नाश्ता घेतला की आंघोळ करून परत जायचा. हां 17-18 तास पण कंटिन्यू अभ्यास केला. हां आणि त्यांनी ती फील्ड दाखवून दिली की करू शकते. करू शकतो. आणि त्यांनी की केलं. पण करायच्या अगोदर त्यांनी ते लिहूनही दाखवलं मला. त्याचं एक आश्चर्य आहे की तेवढे येतीनच. म्हणजे कॉम्पिटिशन होतं त्याला, त्याच्यावर विश्वास होता पुरा की मी आता या बारीत पास होतो म्हणजे होतो. आणि ते करून दाखवलं. आणि आमच्या इथं सगळ्याला म्हणजे त्याचा सुरुवातपासूनच गावातले म्हणजे आमच्या घरातले हे होते त्याच्यावर रिस्पॉन्सिबिलिटी की नाही हा काहीतरी करू शकतो, हा घडते. तो जो पोरगा आपला भावाचा मुलगा इंजिनियर आहे, तो म्हणे ज्याच्यात हे जे ताकद आहे हे बाकी कोणात नाही म्हणे तेजसमध्ये. म्हणजे आमच्या फॅमिलीत ते तेजसच करू शकते. आणि त्याची सर एक जिद्द होती, त्याला समजेपर्यंत तो विचारायचं सरले की समजा हे झाला पिरियड झाला आणि त्याच्यात नाही समजले की डाऊटमध्ये सरले म्हणजे 2-3 तास सर जवळ बसायचा की येपर्यंत बसायचा की नाही सर मला नाही समजलं. आणि न्यू अकॅडमीचा स्टाफ पण एवढा चांगला आहे की म्हणजे शेवटपर्यंत समजावून सांगत होते. नाही शिक्षक येपर्यंत मस्त एकदम मस्त स्टाफ एक आहे नंबर चांगला. काम आहे त्याच्याच्यानं. आणि विषय म्हणजे कसा इथं याचा विषय प्रयोजन असं झालं की आमचे साडू आहेत राजू पाटील, त्याने जास्त रिस्पॉन्सिबिलिटी दिली की बा नाही तुम्ही न्यू अकॅडमीज करा, इथंच तुम्हाला सुटेबल राहील. माझा एक मित्र आहे घुसरमध्ये, त्याच्या मुलीला त्यानं दुसरीकडे केली ती, पण तो म्हणे तिथं न करता तू न्यू अकॅडमीत आहे, मी माझ्या मुलीला तिथंच नेणार आहे परत. मग नंतर तो इथं आला, पण याच्याच्यानं मी इथं न्यू अकॅडमीमध्ये आलो असं म्हणायला हरकत नाही. सर्वच अकॅडमी म्हणजे एंट्रन्स दिली होती सर आम्ही. त्याच्यावर मग याचं समजा शेवटच्या बॅचमध्ये घेतली ॲडमिशन. थोडं लेट आलो आम्ही, भारी केलं सर. 2 म्हणजे महिन्यात आम्ही तसंच थांबलो. बाकी पोरांचं म्हणजे खूप अभ्यास झाला होता, याची ॲडमिशन उशिरा घेतली, त्याच्यामुळे म्हणजे याचा कव्हरअप करायला थोडासा वेळ लागला. त्याच्याच्या सुरुवातला खूप भारी गेलं कठीण बहुत गेलं. अच्छा कवर किया और बहुत शिद्दत के साथ में. अब ये होता है लगे रहना, बच्चा लगा रहा, नहीं भी समझ में आ रहा तो भी उसको डाउट पूछ रहे हैं, उस पर सॉल्विंग कर रहे हैं, दोस्तों से पूछ रहे हैं, जो भी आपके पास अवेलेबल रिसोर्सेज हैं सारे यूज़ कर दिए, और तभी आप ऐसे नेशनल कॉलेजेस में आप एंट्री लेते हैं. ठीक है, थैंक यू फॉर लिसनिंग टू दिस इंटरव्यू.